महायुती समन्वय समितीच्या बैठकीमध्ये अंतर्गत वादावर चर्चा, निधीवरून मतभेद असल्यास आधी आयुक्तांमार्फत, नंतर समन्वय समिती आणि शेवटी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये तोडगा निघणार. पुढील 15 दिवसांमध्ये वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. मुंबई भाजप अध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये महापौर रितू तावडे आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांच्यामध्ये जुंपली. पक्षाची प्रतिमा मलिन करू नका, दोघांमधील हेवेदावे बाजूला ठेवून काम करा, अमित साटम यांच्या सूचना. भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीमध्ये फडणवीसांच्या एंट्रीची जोरदार चर्चा, निर्णयाला संघाचाही पाठिंबा. सूत्रांची माहिती, फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या, उद्याही दौरा असणार. 29 तारखेला निर्णायक आंदोलन होणार. सरकारसोबतच्या चर्चेनंतर ही जरांगेंची ठाम भूमिका. सर्व 58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र द्या, 28 ऑगस्टपूर्वी अंमलबजावणी करा, सरकारला अल्टिमेटम. कॉक्रोच जनता पार्टीचा 5 सप्टेंबरला दिल्लीमध्ये पुन्हा एल्गार. इंडिया गेटपासून पोलीस मुख्यालयापर्यंत शांततापूर्ण मोर्चा काढण्यात येणार. 25 जुलैला सरकारनं दिलेली आश्वासनं पाळली नसल्याचा आरोप. नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच. वसतिगृह प्रवेशासाठी वयाची अट रद्द करण्याची मागणी. आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचा रात्रभर ठिय्या. विद्यार्थी भीक नव्हे तर हक्क मागत आहेत. पुण्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. फडणवीसांनी उपोषणाला भेट देऊन प्रश्न सोडवण्याची मागणी. रुपाली साखळकर बदनामी प्रकरणी 19 जणांवर गुन्हा. साखळकरांकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद. रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, दीपाली सय्यद यांचाही समावेश. अमरावती रुग्णालय अग्नितांडव प्रकरण. रुग्णालयातील फायर ऑडिटची मुदत 3 दिवसांपूर्वीच संपली होती. 17 जुलैला फायर ऑडिट करण्यासंदर्भात पीडब्ल्यूडीला पत्र. पीडब्ल्यूडीचं पत्राकडे दुर्लक्ष.